धुळ्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांना काळे झेंडे दाखवले। आदिवासी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी हे काळे झेंडे दाखवलेत। जळगावकडे जात असताना या दरम्यान कार्यकर्ते आक्रमक झालेत। 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। आदिवासी कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न सत्तेत आल्यावर तातडीने सोडू असं आश्वासन 2014 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं। मात्र 10 वर्षे उलटूनही आदिवासी कोळी समाजाच्या मागण्या मान्य न झाल्याने आज शिरपूर येथील सभा पूर्ण करून फडणवीस जळगावकडे जात असताना काळे झेंडे दाखवत आक्रमक झालेल्या आदिवासी कोळी समाज बांधवांनी फडणवीसांचा निषेध केलाय। शिरपूर तालुक्यातील करवंद नाका परिसरात हा प्रकार घडला। यावेळी 12हून अधिक निषेधकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिरपूरमध्ये आले होते। यावेळी परत जात असताना फडणवीस यांच्या ताफ्याला हे काळे झेंडे दाखवण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।